व्याधी शरीर आहे ते दुःखाचं धाम आहे, व्याधी दुःखाचं धाम आहे, श्रम दुःखाचं धाम आहे. मी मग रामायणामध्ये त्या दिवशी सांगून गेलो, माणसाला थकवा कधी येतो ते पण सांगून गेलो. जे आपले असतात तर आपल्याने जेव्हा शिकेल त्यावेळेस माणसाला थकवा येतो, दुःख होतं, हे श्रम होतं. अशा प्रकारे व्याधी शरीराला. मानसिक दुःख प्रथम दूर केलं शरीर श्रम नष्ट पावती निसीम शरीर मंग शांत. श्रम दोन प्रकारचा असतो, एक मानसिक श्रम आणि एक असतं शारीरिक श्रम. शारीरिक श्रम दूर होतो पण मानसिक श्रम दूर होत नाही. त्याच्यामुळे मानसिक श्रम जर दूर करायचं असेल तर त्याला मनाला समाधानच घेतलं पाहिजे. मी हे सगळे आपले म्हणले पाहिजे, माझं म्हणलं नाही पाहिजे, हे आपलंय म्हणलं पाहिजे. एखाद्याने म्हणलं का नाही हे वाडा तुम्ही बांधला का नाही, आपलाय ना हे वाडा असं म्हणलं पाहिजे. हे माझं आहे, मी बांधलाय, मी याचा मालक आहे, लय मेहनत घेतली, लय कष्ट, दुःख प्राप्त होतं. त्याच्यामुळं माझं म्हणू नका, घरातल्या सगळ्या माणसामध्ये आपलं म्हणा, आपलं म्हणायला शिका. माझं शब्द डिक्शनरीतून काढूनच टाका, तुम्ही डोक्यातूनच काढून टाका. जर तुम्हाला आनंदानं राहायचं तर माझं म्हणू नका, आपलं म्हणा. मानसिक दुःखाचे कारण हे प्रलभ जाण भीती आनंद स्वगश्रम पूर्ण न्यापासून. मानसिक दुःखाचं कारण म्हणजे प्रलोभ आहे. लोभ झाला की दुःख मिळणार. लोभ कुठल्याही गोष्टीचा करू नका तुम्ही. हा लोभ चांगलाच नाही, लोभानं कुणाचं पोट भरलं नाही. लोभ हे असं उपाशी पोटी आहे. त्यामुळे किती जरी तुम्ही कमावलं तरी तुम्ही लोभ जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत समाधान नाही. स्नेहापासून या विषय